नमस्कार मित्रांनो, परिवर्तक या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण आज नेपाळमध्ये झालेल्या जेनजी आंदोलनाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। नेपाळमध्ये कसे जेनजी लोकांनी सरकारच्या भ्रष्टाचार विरोधात आंदोलन केले आणि तेथील सरकार पाडले याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। मित्रांनो, सर्वात आधी जाणून घेऊयात जेनजी म्हणजेच जनरेशन झेड म्हणजे काय। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की जी मुले 1997 ते 2012 या कालावधीत जन्मलेली आहेत त्यांना जेनजी म्हणजेच जनरेशन झेड असे म्हणतात। म्हणजेच जी मुले सध्या 13 ते 28 या वयोगटात आहेत त्यांना जेनजी किंवा जनरेशन झेड असे म्हणतात। मित्रांनो, सुरुवातीला नेपाळमधील जेनजी मुले सोशल मीडियावर नेपाळमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराला उघड करत होते, त्यावर व्हिडिओ बनवत होते। नेपाळमधील जेनजी लोक नेपाळच्या राजकीय नेत्यांची मुले कशी लक्झरियस आणि श्रीमंत आयुष्य जगत आहेत याबद्दल पोस्ट करत होते। नेपाळमध्ये तसेच इतर देशांमध्ये ते कसे एकदम श्रीमंत आणि ऐशोआरामाची जिंदगी जगत आहेत हे त्यांनीच सोशल मीडियावर केलेल्या पोस्टद्वारे दाखवत होते। हे सगळं नेपाळच्या टॅक्सपेयर्सच्या पैशातून करत आहेत असे त्यांचे आरोप होते। अशा राजकारणी लोकांच्या मुलांना ते नेपो बेबीज किंवा नेपो किड्स असे संबोधत होते। नेपाळच्या सामान्य मुलांना कसे देशाबाहेर जाऊन छोटे मोठे काम करावे लागते, देशातही त्यांना चांगले काम मिळत नाही, बेरोजगारी आहे यावर ते व्हिडिओ बनवत होते। नेपाळमधील मुले कशी काही दिवसांच्या ट्रेनिंगमधून रशियाच्या सैन्यात भरती होऊन रशिया युक्रेन युद्धात मारली जात आहेत यावरही ते बोलत होते। तसेच नेपाळमधील सत्ता कशी काही ठराविक घरांमध्येच फिरत आहे याविषयी ते व्हिडिओमधून सांगत होते। ही लोक कशी भ्रष्ट आहेत हेही ते आपल्या व्हिडिओमधून दाखवत होते। मित्रांनो, आपल्या देशातही बऱ्याच अंशी सारखीच परिस्थिती आहे। सत्ता काही ठराविक लोकांच्या हाती आहे। ही लोक खूप भ्रष्टाचारी आहेत। तसेच यांची मुले परदेशात तसेच देशातही अतिशय लक्झरियस आयुष्य जगत आहेत, तर सामान्य घरातील मुले बेरोजगार आणि हालाकीचे आयुष्य जगत आहेत। एकीकडे भ्रष्टाचार वाढला आहे तर एकीकडे तरुण लोक बेरोजगार आहेत। मित्रांनो, नेपाळमधील भ्रष्टाचारावर जसजसे खूप सारे व्हिडिओज यायला लागले तसतसे सरकारमधील नेते तसेच इतर राजकारणी लोक अस्वस्थ झाले। नेपाळच्या सरकारने नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आणली आणि त्यामुळेच जेनजी लोकांचे आंदोलन सुरू झाले। या विरोधात जेनजी लोक आंदोलन करतात। सुरुवातीला हे आंदोलन एकदम शांततापूर्ण पद्धतीने चालू होतं। जेनजी लोक शांततापूर्ण पद्धतीने नेपाळमधील भ्रष्टाचाराविरोधात आणि सोशल मीडियावरील बॅन विरोधात आंदोलन करत होते। पण सरकारमधील कोणीतरी या आंदोलनात सामील असणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले। या गोळीबारात 19 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात एक 12 वर्षाचा मुलगाही होता। या घटनेने आंदोलन खूपच चिघळले। ही घटना देशभर पसरली आणि इतर लोकही या आंदोलनात सामील झाले। या घटनेने आंदोलन हिंसक बनले। आंदोलकांनी नेपाळच्या पंतप्रधानांच्या घरासोबतच सुप्रीम कोर्ट तसेच काही मंत्र्यांच्या घरांना आग लावली। पंतप्रधान केपी शर्मा ओली हे तर हेलिकॉप्टरमधून या आगीतून वाचले, पण त्यांची पत्नी या आगीत सापडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। नेपाळच्या अर्थमंत्र्यांना कसे रस्त्यावर मारण्यात आले याचे व्हिडिओही व्हायरल झाले। जेनजी लोकांनी नेपाळचे सरकार पाडले। 2-3 दिवसांनी आंदोलन थोडे शांत झाले आणि जे जेनजी लोक सगळीकडे जाळपोळ आणि अराजकता माजवत होते तेच लोक नेपाळमधील रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी झालेली घाण तसेच अस्वच्छता स्वच्छ करण्यास पुढे आले। मित्रांनो, सध्या नेपाळमध्ये सुशीला कार्की यांचे अंतरिम सरकार कार्यरत आहे। सुशीला कार्की या भारताच्या BHU युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेल्या आहेत। त्या नेपाळमध्ये चीफ जस्टिस होत्या। त्या नेपाळच्या पहिल्या महिला चीफ जस्टिस होत्या। नेपाळच्या लोकांचा त्यांच्यावर
विश्वास असल्यामुळे आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नसल्यामुळे अंतरिम सरकार चालवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली। सध्या नेपाळमध्ये नव्याने निवडणुका होतील की पुन्हा आधीसारखी राजेशाही सत्ता येईल यावर शंका आहे, कारण तेथील लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडलेला आहे। मित्रांनो, देशातील सरकार भ्रष्टाचार आणि अनैतिक पद्धतीने काम करत असेल तर देशातील तरुण लोक कसे सत्ता उलटवून टाकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे। आपल्या देशातील सरकारनेही आणि राजकारणातील भ्रष्टाचारी लोकांनी हे वेळेवरच जाणून घेतले पाहिजे। तरुण लोकांमध्ये भ्रष्टाचारी आणि अनैतिक सरकारमुळे असंतोष वाढत आहे। मित्रांनो, नेपाळमध्ये पुढे काय होईल हे तर येणारी वेळच सांगू शकेल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।